हिंदुत्वाचा झेंडा वळखला. नमस्ते भावांनो, आज या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आज स्वागत आहे. तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर शेळीपालन काय केलं पाहिजे हे आज तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही शेळीपालन हे कमी खर्चात करू शकता. तुम्हाला जर शेळीपालन करायचे असेल तर तुम्ही 2 शेळ्यांपासून शेळीपालन करू शकता, जेणेकरून तुम्हाला एका वर्षात अनुभव पण येऊ शकतोय. आणि हा आहे माझ्याकडचा सुलतान. हा सुलतान दिवसातून 1 ग्लास गहू खातोय. तुम्हाला जर असेच गावरान शेळी घ्यायचे असेल तर तुम्ही मोखड्या तालुक्यामध्ये येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला मोखड्या तालुक्यामधील काही भागांमध्ये गावरान शेळी भेटून जाईल. मी शेळी ही सकाळी 8 वाजता सोडतोय आणि 10 वाजता शेळी बांधून टाकतो आणि नंतर मी माझ्या कामावरती जातोय. माझे दुसरे पण बिझनेस चालू आहेत. भावना, तुम्हाला जर शेळीपालन करायचे असेल तर तुम्हाला शेळी ही पैसे देणारीच आहे. कारण तर ए टी एम कार्ड जेव्हा आपण ATM कार्डमध्ये घेऊन जातोय तेव्हा ATMद्वारे आपल्याला पैसे भेटतात. त्याचप्रमाणे शेळी ही बाजारात कधी पण नेऊन उभी केली त्याचबरोबर आपल्याला शेळी ही पैसे देते.